एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालयाची उभारणी झाली आणि या उभारणीमध्ये सर्वात मोठा वाटा होता तो बच्चू कडूंचा। परंतु बच्चू कडूंनीच या दिव्यांग मंत्रालयाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? तुम्ही पाठपुरावा केला, अपंगाचे प्रश्न लावून धरले आणि तुमच्याच प्रयत्नामुळे जे आहे ते दिव्यांग मंत्रालय उभं झालं, परंतु तुम्ही राजीनामा आता दिलेला आहे, काय कारण आहे? दिव्यांग मंत्रालय हे आमचं स्वप्न होतं। गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं लढतोय आणि किमान 200 गुन्हे दाखल करून घेतले असेल अंगावर। ते आंदोलन करून दिव्यांगांनी प्रचंड प्रतिसादही दिला आणि उद्धव साहेबांकडे हा विषय आम्ही मांडला होता। त्यानंतर शिंदे साहेबांसोबत मांडला, त्यांनी लगेच एका महिन्यात ते दिव्यांग मंत्रालय उभं केलं। त्यांचं तर आभारच मानतोय। परंतु एकंदरीत इतर राज्यामध्ये भेटणारं मानधन आणि आपल्या राज्यात भेटणारं मानधन हे अर्ध्यापेक्षा कमी आहे। 6-6 महिने 4-4 महिने मानधन येत नाही। विधानसभेमध्ये सुद्धा या बाबतीत आम्ही लक्षवेधी केला होता। अजितदादांना सांगितलं का 5 तारखेच्या आत मानधन भेटेल, नाही भेटलं तर वित्त सचिवाचा पगार थांबेल। परंतु ते सगळं आश्वासन फोल ठरले। अखेरी ज्यांच्यासाठी एवढं मोठं सगळं आपण 20 वर्ष लढा दिला, मंत्रालय उभं झालं आणि मंत्रालय उभं राहत असताना सुद्धा राहिल्यावर जर दिव्यांगावर दुर्लक्ष होत असेल तर ते पद ठेवण्यात काही अर्थ वाटत नाही आणि म्हणून तो राजीनामा आम्ही शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्याकडे दिलेला आहे। हो, अजूनही राजीनामा स्वीकारलेला नाही आहे। काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील भेटायला गेले होते, काय कारण आहे? आता मला माहीत नाही, त्यांनी तो स्वीकारावा, आमची विनंती राहील। मला वाटते कदाचित आज उद्या त्याचं हे होईल। तरी त्यांनी राजीनामा जर स्वीकारला तर पुन्हा त्या पदावर तुम्ही काम करण्यास इच्छुक आहेत काय? काय सांग? तो नंतरचा भाग आहे। पहिले तर प्रश्न असा आहे का जर दिव्यांगाच्या मागण्यालाच त्याला स्थान नसेल तर त्या राजीनामा स्वीकारणं नाही स्वीकारणं नंतरचा भाग आहे। पहिले प्राधान्य हे दिव्यांग बांधवासाठी आहे। पद महत्त्वाचं नाही, त्यांच्या वेदना महत्त्वाच्या आहे आणि त्यासाठी काम करू आपण। भाऊ, मोर्चा काढता आहेत तुम्ही निवडणुकीत पराभवानंतर, त्यानंतर पहिला मोर्चा अनेक तुमचे मोर्चे लक्षवेधी असणार आहेत। 7 तारखेच्या मोर्चाचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय मागण्या असणार आहेत? खरं तर अतिशय शांततेनं आम्ही हा मोर्चा काढणार आहोत आणि पीक कर्जाच्या संदर्भात, मेंढपाळांच्या संदर्भात, खास करून आमचे जे हिंदू शेतकरी बांधव आहे त्यांची जे काही अडचण दिवसांदिवस वाढत चालली, हिंदू मेंढपाळ आहे त्यांना जे प्रचंड त्रास या राज्यात होत आहे आणि मग या सगळ्या याच्यासाठी पीक कर्ज जर आज जाहीर केलं नाही तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या वसुलीचा आणि कर्ज भरण्याचा दिवस महिने असतात आणि याच्यात जर भरल्या गेलं नाही तर 6% व्याजमाफी भेटणार नाही आणि पुढच्या वर्षी 75% लोकांना कर्ज शेतकऱ्यांना भेटू शकणार नाही। म्हणून ते तातडीनं जाहीर केली पाहिजे। मेंढपाळांचा चरईचा प्रश्न आहे, बाहेर राज्यातल्या येणाऱ्या मेंढपाळाच्यामुळं होणाऱ्या रोगराईचा प्रश्न आहे। अनेक प्रश्न घेऊन त्यांच्या घरकुलाचं, त्यांच्या शिक्षणाचा विषय घेऊन आम्ही 7 तारखेला मोर्चात सहभागी होणार आहोत। भाऊ, लाडकी बहीण योजना राज्यभर गाजली आणि त्यामुळे मोठं यश देखील महायुतीला मिळालं, परंतु आता लाडकी बहिणीसाठी निकष लावण्यात आलेले आहेत। 4 चाकी गाडी असेल किंवा मग 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असे निकष लावले आणि दुसरीकडे आता चर्चा अशी रंगू लागलेली आहेत। लाडक्या बहिणीसाठी निकष लावता मग माजी आमदार आहेत ज्यांना पेन्शन मिळत आहेत त्यांच्या संपत्तीचे का निकष लावू नये त्यांना पेन्शन देताना? बरोबर आहे। एकतर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर मतं घेतले, पेन्शन पगार दिले, त्यांना मानधन दिलं आणि दिव्यांगाला मानधन सुरू करायला 6 महिने लागतं आणि तुम्ही 3 महिन्यात करोडो, मला वाटते 50 ते 60 लाख लाडक्या बहिणीला तुम्ही वन टाईम ॲडव्हान्समध्ये पगार दिला, मानधन दिलं। अर्थातच पैसे सरकारच्या तिजोरीतून हात ओले करण्याचा जो प्रयत्न सरकारनं केला, आता मागं घेऊ नये। निकष आता लाडक्या बहिणीसाठी न ठेवता जसे आहे तशा पद्धतीने दिलं। एकतर कारवाई करावं लागेल, निकष न लावता तुम्ही कशा पद्धतीनं पगार त्यांना मानधन सुरू केला, तुमचा हेतू काय होता ते स्पष्ट केलं पाहिजे। आणि मग आमदारांना जर तो इन्कम टॅक्स भरत असेल किंवा करोडो रुपयाची संपत्ती त्याच्याकडे असेल तर मग त्याला मानधन द्यायची गरज करी काय, त्याच्यातही काही निकष लावणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणीमुळे भाऊ सरकारच्या तिजोरीवर ताण पडलेला आहे, कॅगनं ठपका ठेवलेला आहे। जवळपास 2 लाख कोटी रुपयांवर जे आहे ते वाटप होत आहे, त्यामुळं हे झालं तरतूद होत नाही। आता बजेटमध्ये मला असं वाटतं एकूण 6 लाख कोटीचं बजेट आहे। त्या बजेटमध्ये लाडक्या बहिणीचा हा जो प्रभाव आहे, पहिले मी नेहमीपासून सांगत होतो
का अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक या देशामध्ये उपाशी का मरतात? हक्कासाठी त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना भेटत नाही. मार मजुरी करून काम करणाऱ्या मजुराला पैसे भेटत नाही, पण घरी बसून देणाऱ्या योजना ह्या फक्त राजकीय हेतूनं केल्या जातं. हे मात्र दुःख आहे. लाडकी बहीण चालू ठेवा, पण विधवा बहिणीचं काय, भगिनीचं काय, आत्महत्याग्रस्त भगिनीचं काय? त्यांना तुम्ही तो मानधन दिलं नाही, कारण संजय गांधी सुरू आहे म्हणून देत नाही आहे. आणि ज्याला 2 पाय नाही त्याला पण तुम्ही 1500च्या वर देत नाही, 6 महिने देत नाही. आखरी तुमचा जो विषय आहे राजकारणाशिवाय आम्हाला काही करायचं नाही. तुम्ही त्यांच्या वेदना पाहून काही करणार नाही, हे सिद्ध झालं. मतं भेटत असेल तर योजना, नाहीतर योजना बंद, ही भूमिका आहे. ही देशाला, राष्ट्राला घातक ठरेल, हे मात्र खरं आहे. भाऊ, बीडमधील सरपंच आहेत मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आहे ते नाव घेतलं जात आहे वाल्मिक कराडचं, ते धनंजय मुंडेंचे अतिशय जवळचे आहे. त्यांनी आत्मसमर्पण जेव्हा पोलिसांसमोर केलं, CID समोर केलं, तेव्हा ट्विट केलेलं आहे मिलिंद नार्वेकरांनी. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय फडणवीसांचं त्यांनी अभिनंदन केलं, रश्मी शुक्लाचं. त्यामुळे आगामी काळात ठाकरे जे आहेत, ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढते अशी चर्चा सुरू झाली. कसं पाहता? मला वाटतं अजितदादा आणि एकनाथजी सोबत जर भाजपचा प्रेमभंग जर झाला तर उद्धवजी सोबत त्यांचा नवीन प्रेमाची कहाणी सुरू होऊ शकतं. त्याच्यानं मला वाटते त्याचा एक प्रयत्न असेल. त्या पद्धतीनं भाजप नेहमी ते म्हणतं ना, मोठ्या माशाखाली लहान मासा असतं, तो मोठ्या मासाला कतळून खात असतं. आणि मग एक दिवस असा येते का हा मोठा होता आणि मग त्याला पुरं नष्ट करतोय. अशी भाजपची एकंदरीत रणनीती आहे. ती रणनीती सोबत असणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये विरोधक तर खलास झालेच, पण मित्रपक्षाला सुद्धा फक्त दिसाले ते युतीत आहे. पण जर अंतर्गत आपण अंतर्मन जर विचारलं दोनही अजितदादांना एकनाथजीला आहे, तर अंतर्मन भाजपबद्दल काय आहे त्याची जर नारकोटेश झाली तर मग लक्षात येईल का खरं मत अजितदादा आणि एकनाथजी शिंदे नक्की सांगा. राजीनाम्याची मागणी केली जाते धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात. कसं? मला असं वाटतं दोषी असेल तर राजीनामा घेतला पाहिजे, दोषी नसेल तर नाही. आणि एकंदरीत जे काही बीडचं वातावरण आहे ते अतिशय दूषित झालेलं आहे. प्रचंड गुंडागर्दी, आणि त्या गुंडागर्दीमध्ये होणारे आत्तापर्यंतचे जे काही मर्डर असेल हे या राज्याला शोभनीय नाही आहे. त्या संदर्भात पारदर्शक चौकशी होणं गरजेचं आहे. शेवटले 2 प्रश्न. यशोमती ठाकूरांसह 8 मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारांनी याचिका दाखल केलेली आहेत. विदर्भातले ते 8 आमदार आहेत निकालासंदर्भात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा देखील मतदारसंघ आहेत, निकाल त्यांना मान्य नाही आहेत. कसं पाहता? मला असं वाटतं का आता न्यायालय आहे आणि याचिका दाखल केली, प्रत्येकानं आपापला हक्क मागण्याची त्यांना स्वातंत्र्य आहे. पण न्यायालयामध्ये आता किती न्याय भेटन मला माहीत नाही. आणि किस्तरे आमदार बच्चू कडू होते. जवळपास 8 जे आहेत ते काँग्रेसचे पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केलेली आहे निवडणूक निकालाविरोधात, आणि ते न्यायालयात गेले. त्यामुळं न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलेली आहे. कॅमेरामन विशालसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.